फायनली आपली ट्रेन जी आहे ती आलेली आहे आणि आता आपण निघणार आहोत कोकणच्या दिशेने. आवाज बघा इथे. तर पाठीमागे आपली ट्रेन थांबली जनशताब्दी आणि आपण निघालोय कोकणात आपल्या गावी. तर सुप्रभात मंडळी, आज आपण निघालेलो आहोत ते कोकणच्या प्रवासाला. आज बाईकने नाही तर आज ट्रेनने चाललो आहे. तर आज आपण आत्ता आहे पनवेल स्टेशनला आणि सकाळचे वाजलेले आहेत 6 वाजले बघा, 6 वाजत आले आणि आता आपण खाली प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघूया. चला प्लॅटफॉर्मला झालं. प्लॅटफॉर्म नंबर 6 किंवा 7ला, कारण आपली जी गाडी येणार आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 6 किंवा 7ला येईल आणि आपली ट्रेन आहे जनशताब्दी. ती बघू किती वाजता येते. 6:30चा टायमिंग आहे, 6:25चा. किती वाजेपर्यंत येते ती बघू आपण. चला. तर मंडळी, आपण फायनली प्लॅटफॉर्म नंबर 6 आणि 7ला पोहोचलो. चला. बघता बघता सकाळ झाले आणि बघा उजेडायला लागले. उजेड दिसतोय पूर्ण. सकाळचे 6:20 झालेत आणि आपली जी ट्रेन आहे 12051 जनशताब्दी ती आता जवळजवळ 10 मिनटं उशिरा दाखवते ॲपमध्ये. तर बघूया किती वाजता येते, कारण की 6:25चा जो टायमिंग आहे हा पनवेल स्टेशनचं आहे. पण आत्ता किती वाजता येते हे आपण बघूया. चला. 6 आत्ता वाजलेलेत, 6:20 झाले, पण जवळजवळ आता 6:35चा टायमिंग दाखवतोय. सो बघूया किती वाजेपर्यंत येते ट्रेन. फायनली आपली ट्रेन जी आहे ती आलेली आहे आणि आता आपण निघणार आहोत कोकणच्या दिशेने. आवाज बघा इथे. लाईट्स ऑफ झाल्यात, पुन्हा ऑन झाल्यात. गाडीमध्ये गर्दी दिसते बघा, गर्दी दिसते गाडीमध्ये. चला, फायनली ट्रेन आलेली आहे आणि ट्रेन थांबली आहे. तर चला. बरोबर 6:45 आपला प्रवास चालू झाला तो कोकणच्या दिशेने. पनवेल सोडताच खिडकीतून हिरवीगार झाडे आणि निसर्ग दिसायला सुरुवात होते. ट्रेन पूर्णपणे भरलेली होती. कोणताही सीझन असो, कोकणात जाणाऱ्या ट्रेन मात्र भरूनच जात असतात. खिडकीतून दिसणारा हा निसर्ग गावाची ओढ आणखीन वाढवत होता. जसजशी ट्रेन पुढे जात होती तस तसा प्रवास निसर्गरम्य आणि निसर्गमय होत होता. मग काय, तेवढ्यातच चाय असा आवाज झाला. मसाला चहा, दूध पावडर आणि त्यात गरम पाणी ओतून मिक्स केलेल्या चहाची चव वेगळीच होते. या चहासोबत आपला प्रवास हा पुढे सरकतच होता. तर बराच वेळ प्रवास केल्यानंतर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ही रोह्याला थांबलेली आहे. पहिला हॉल्ट जो आहे हा रोहाला घेतलेला आहे. आता जवळजवळ 7:45 वाजलेत. तर फक्त 5 मिनिटं डिले आहे ट्रेन, अदरवाईज
ट्रेन ऑन टाईम आहे आपली. आणि आता पनवेलवरून निघाल्यानंतर 7:45 झालेले आहे. सो बघूया, ऑन टाईम तर आहे ट्रेन. मित्रांनो, वेदर बघा कसं आहे, एक नंबर वेदर आहे. मस्त वातावरण झालंय, पाऊस नाही पण वातावरण एकदम भारी आहे. तर पाठीमागे आपली ट्रेन थांबली जनशताब्दी आणि आपण निघालोय कोकणात आपल्या गावी. तर बरेच दिवस झाले आपण गावाला गेलो नाही. जवळजवळ दीड 2 महिने झाले आपण गावाला गेलो नाही. सकाळी बरोबर ट्रेन आहे ना 6:45ला निघाली आणि आत्ता 7:45ला रोह्याला पोचले, म्हणजे एका तासात रोह्याला पोचले. आपल्याला सीट जी आहे ही विंडो न मिळाल्यामुळे आपल्याला काही शूट करता नाही आलं, पण ठीक आहे चला. हॉर्न वाजलेला आहे आणि सिग्नल भेटलाय, तर आपण निघूया. आपली ट्रेन आता इथून डिपार्चर होते. चला. तर आपली ट्रेन जी आहे फायनली इथून निघालेली आहे रोहा स्टेशनवरून. हे बघा, रोहा. ट्रेनच्या बाहेर दिसणारे नजारे काही औरच होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गर्द झाडी आणि त्यातून वाट काढत जाणारा मुंबई गोवा हायवे जणू ट्रेनसोबतच धावतोय असे भासते. सावित्री नदीच्या काठावर वसलेला हा गाव तर या प्रवासात 4 चांद लावून जातो. नदी किनारी डोंगरावर वसलेला हा गाव आणि तुडुंब भरलेली सावित्री नदी, अगदी कागदावर चित्र रेखाटल्यासारखं दृश्य. आपण चिपळूणमध्ये पोहोचलोय आणि चिपळूणमध्ये बघा लोक उतरलेत, गर्दी किती आहे. जवळजवळ अर्धी ट्रेन खाली झाली असं वाटतंय. हे बघा, हे आहे चिपळूणचं स्टेशन. सकाळचे बरोबर ना 10:11 झालेत. तर बरोबर सकाळचे 10:11 झालेत आणि आपली जी जनशताब्दी ट्रेन आहे ही चिपळूणमध्ये पोचली. फायनली चिपळूणमधून गाडी जी आहे ही डिपार्चर झालेली आहे, निघालेली आहे. आणि बाहेर वातावरण बघा कसं झालंय. खूप पाऊस नाही आहे पण पावसाचं वातावरण आहे. कोकण रेल्वे प्रवासात आपल्याला सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळतात. लांबच लांब बोगदे, उंच डोंगर, पाण्याने भरलेल्या नद्या, उंच उंच ब्रिज आणि मनाला भुरळ पाडणारे धबधबे.
तर अशा तऱ्हेने आपण आत्ता कुडाळमध्ये पोचलेलो आहोत आणि दुपारचे वाजलेत 2:30. तर बघता ऑन टाईम आहे ट्रेन. 2:20चा टायमिंग कुडाळचा आहे आणि आत्ता वाजलेले आहे 2:25. तर आपली गाडी जी आहे ही ऑन टाईम आहे. सो गाडी टायमावर चालते. थोडी झोप लागली आणि आता ऑलमोस्ट उठून बघतोय तर बऱ्यापैकी गाडी जी आहे खाली झाली बघा. पूर्ण गाडी खाली झाली आणि आपली गाडी जी आहे ही कुडाळवरनं आता निघाली. रत्नागिरीच्या आसपास पूर्ण गाडी जवळजवळ अर्धी गाडी खाली झाली आणि कणकवलीमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे कणकवलीमध्ये किती पब्लिक उतरतं, त्यामुळे इथे त्याच्यापेक्षा तर पुढचा स्टॉप जो आहे हा सावंतवाडी आहे. कुडाळ नंतर पुढचा स्टॉप सावंतवाडी आणि मग त्याच्यानंतर थिवीम, जिथे की आपण उतरणार आहोत आणि थिवीम नंतर डायरेक्ट मग मडगावला पोचेपर्यंत जवळजवळ 3:30 पावणे 4 वाजतील. तो अशा प्रकारे आपली जर्नी चालू आहे. पाऊस अजिबात नाही आहे, नॉर्मल हलक्या सरी पडतात आणि मग लगेच जातात. सावंतवाडीला पोहोचलेलो आहोत. सावंतवाडी रोड. तर आपण फायनली सावंतवाडी रोडला पोहोचलेलो आहोत. 2:45 वाजले आणि 15 मिनिटाची गाडी आहे ती कुडाळवरून सावंतवाडीत पोहोचलेली आहे. असलेले नसलेले सगळे जण उतरलेत, सर्व पब्लिक उतरलेत आणि आता ऑलमोस्ट सगळा डबा खाली झाला. कोणीच नाही पाठीमागे, सर्व डबा खाली. ट्रेनला क्रॉसिंग लागलंय सावंतवाडीमध्ये. तर समोरून आपल्या जी येते ती जनशताब्दी मुंबईकडे जाणारी, मडगाववरून मुंबईकडे जाणारी, आणि ही जी आहे ही आपले मडगावला चाललंय. तर जनशताब्दी येते समोरून. प्लॅटफॉर्म नंबर 2ला जनशताब्दी आलेली आहे. पाऊस पडतोय, थोडा थोडा पाऊस येतोय. तर आपली पण ट्रेन आता निघेल. ही ट्रेन आलेलीच आहे, तर आपली पण ट्रेन आता निघेल. तर आपण थोड्याच वेळात जे आहे हे थिवीम स्टेशनला पोहोचू आणि तिथून मग आपला पुढचा प्रवास अजून चालू होईल, म्हणजेच गावाच्या दिशेने. तिथून अजून नाहीच म्हटलं तरी 1-1.5 तास आपल्याला लागेल गावी जायला. तर अशी होती आजची जर्नी. जास्त काही शूट करता नाही आलं, पण जेवढं शूट केलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. तर जर आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढे निघूया. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आम्ही पोचलोय आता पेडणे. गोवा राज्यातलं पहिलं स्टेशन पेडणे. इकडून दाखवतो. हे बघा, पेडणेला पोचलोय आणि मे बी इथे गाडी थांबते की नाही थांबते माहीत नाही. इकडून पण दिसते ट्रेन आणि इकडून पण पूर्ण कर्व आहे स्टेशन. वक्र आकृती आहे आणि क्लायमेट बघा, पाऊस अजिबात नाही आहे. पाऊस दिसतच नाही आज. तर फायनली
मित्रांनो थिविम आणि आता वाजलेत 3:30 बरोबर 3:30 वाजले. हे बघा 3:30 वाजले. सकाळी 6:30 वाजता सुरू झालेला प्रवास आत्ता 3:30 वाजता थिविमला येऊन आपला प्रवास इथे संपतोय ट्रेनचा. अजून आपल्याला इथून 1.5 तास प्रवास बाकी आहे बसचा. तर चला थिविमला उतरूया आणि आता बस स्टॉपवर जायचं पहिल्यांदा आणि मग तिथून बस पकडून बसने जायचं. चल तर ट्रेन थांबली आहे. तर आम्ही आता ट्रेनमधून उतरलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे त्या साईडला. पटरी क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. अरे बघा इथे सर्वच खाली होणार आहे आता ट्रेन. ऑलमोस्ट सर्व ट्रेन खाली होईल. चला आपण जाऊया आता स्टॉपवर. तर मित्रांनो इथे पाऊस नाही आहे, सगळं सुकलेलं आहे. व्हाईट टी शर्ट and green short. तर मंडळी आम्ही थिविमवरून निघालो आणि बसमध्ये बसलोच होतो. तेवढ्यात दादा आला आणि दादासोबत आम्ही मग गाडीने आलो कारने आणि आता दोडामागच्या बसस्टँडला. तर दोडामागच्या बसस्टँडला याच्यासाठी थांबलो की जे लेडीजसाठी जे तिकीट आहे ते 50% ऑफ. तर ते कार्ड अपडेट करण्यासाठी, कार्ड घेण्यासाठी आम्ही आता दोडामागच्या बसस्टँडला थांबलो. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता दोडामागचं बसस्टँड. हे बघा बस थांबलेलं आहे तिथे 1 2 3 4 बस आणि हे आपलं समोर दिसतंय ते दोडामार्गचं बस स्टँड. ते बघा तिकडे नोंदणी चालू आहे. तिथे अपडेट करतात आधार कार्ड घेऊन आणि ते स्मार्ट कार्ड बनवतात. त्याच्यावरती रिचार्ज करायचं. तुम्ही 50 रुपयेपासून पुढे रिचार्ज करू शकता. तर अशा तऱ्हेने आमचा कोकण रेल्वेचा प्रवास समाप्त होतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि UK राईड्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.